तर मित्रांनो नमस्कार. आजचे मी तुम्हाला ज्या काही डिझाईन दिलेला आहे त्याला एक पासवर्ड आहे, तो 2 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्हाला कुठेही मिळून जाईल 2 स्टेपमध्ये, ठीक आहे. तर जे तुम्हाला मी आजची डिझाईन आहे त्या डिझाईनला काही नाही, फक्त तुमचा फोटो ॲड करायचा आहे. आणि मी डिझाईन ज्या दिला आहे तो टॉपिक आहे वाढदिवस आभार बॅनर. ओके, वाढदिवस आभार बॅनरच्या तुम्हाला डिझाईन दिलेला आहे. तर सिम्पली तुम्हाला मी डिझाईन दाखवून देतो, त्यानंतर कसं ते यूज कसे करायचे ते पण दाखवून देतो, ठीक आहे. सिम्पली प्रकारे 6 डिझाईन आहेत आपल्याकडे, 6 डिझाईन. तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक आणि फुल HD क्वालिटी आहे, ठीक आहे. एकदम फॉन्ट खतरनाक. तुम्ही फक्त तुमचा फोटो ॲड करून आणि तुमचं नाव आपलाच, लाईक मी शुभम, आपलाच शुभम, तर मग असं तुम्ही तिथं टाकू शकता. इथं पण तुम्ही सिम्पली आपला फोटो ॲड करून तुमची डिझाईन लगेच रेडी होऊन जाते. काही नाही करत, सगळं तुम्हाला रेडी, फक्त नाव आणि तुमचा फोटो ॲड करायचा. डिझाईन बघू शकता एकदम खतरनाक डिझाईन दिलेला आहे तुम्ही. तर ह्या 6 डिझाईन जे तुम्हाला मी बनवून दिलेलं आहे त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल, ठीक आहे. आता ह्या यूज कसे करायचे मी तुम्हाला सिम्पली प्रकारे सांगतो. आता सिम्पली हा फोटो आहे, तुम्हाला पिक्सआर्टमध्ये करू शकता, पिक्सल लॅबमध्ये पण करू शकता. मी सिम्पली पिक्सआर्टमध्ये हे शेअर करतो, ठीक आहे. पिक्सआर्टमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला ॲड फोटो करायचं. मित्रांनो आपण सिम्पली सनी जाधवचा फोटो घेऊन टाकू, ठीक आहे. हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. सिम्पली रिमूव्ह BGमध्ये जाऊन बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. सिम्पली बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर इरेजरचं वरती ऑप्शन असेल तिथं जाऊन सिम्पली असे खालच्या साईडनं तुम्ही इरेज करून घ्या. थोडे साईज, ऑपेसिटी, हार्डनेस कमी करून थोडं पुन्हा वरलोक असं हे करून घ्या. सिम्पली एवढं झाल्यानंतर राईटचा ऑप्शनवर क्लिक करा आणि सिम्पली फोटो तुमचा जो आहे तो ॲड करून घ्या. एवढं झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रोक, शॅडो काय द्यायचा असेल तर देऊन द्या, ठीक आहे. तर मी शॅडो देतो. पोझिशन जी आहे ती जागेवर ठेवायची आपल्याला त्या साईडला, ओके. कलर तुम्ही व्हाईट ठेवू शकता, तुम्हाला जो लागेल तो. सिम्पली एवढं झाल्यानंतर राईटच्या बटनवर क्लिक करतो. त्यानंतर टेक्स्टमध्ये जाऊन टेक्स्ट ॲड करतो तुमचं. आता मी टाकतो माझं शुभम, शुभम DK, ओके. सिम्पली एवढं झाल्यानंतर याला फॉन्ट देऊन द्यायचा आहे एखादा. तर इथं मी हा फॉन्ट देतो. सिम्पली तुम्ही सेट करून घ्या आणि सिम्पली सेव्ह करा. तुमचं बॅनर लगेच अगदी सोप्या पद्धतीने रेडी होऊन जाईल, ठीक आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर भेटूया पुढच्या दुसऱ्या एडिटिंग ट्युटोरियलवर. तर बाय बाय मित्रांनो.